yield आहे, क्रॉपची yield, नॉट अ वीड yield. ओके, yield ऑफ क्रॉप इन ट्रीटमेंट प्लॉट्स अँड कंट्रोल प्लॉट्स हे कॅल्क्युलेट केल्यानंतर बाय द फॉर्म्युला, युजिंग फॉर्म्युला वी कॅल्क्युलेट वीड इंडेक्स. फॉर्म्युला इज सेम as like as वीज कंट्रोल इफिशियंसी. ओके, x माइनस वाई अपॉन एक्स, उधर क्या था, ड्राई मैटर फ्रॉम अनट्रीटेड प्लॉट ट्रीटमेंट प्लॉट अपॉन ट्रीटमेंट प्लॉट, सेम फॉर्म्युला आहे, इंटू 100. ओके, मायनस करा, डिवाइड करा, इंटू करा. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे काय मायनस करायचं आणि काय करायचं मल्टिप्लिकेशन. ओके, द कंपॅरिझन बिटवीन वीट कंट्रोल मेथड्स आर युजली बेस्ड ऑन द yield obtained from the control plots. Okay, it was therefore suggested that wheat index, which help to measure the absolute effect of method or chemical to reduce wheat competition, should be followed in reporting the results. Reported by Gill and Vijay Kumar 1966. Okay, wheat index काय करतो, by calculating the wheat, okay, by calculating the yield from the control plots and treated plots. Okay, control plots मधला आणि ओके, wheat index is defined as the reduction in yield due to presence of weeds in comparison with no wheat plots. Okay, आपण wheat control efficiency मध्ये काय बघितलं की wheat control plot म्हणजे ज्या ठिकाणी wheat पॉप्युलेशन जास्त आहे तिथून आपण मायनस केली आहे ड्राय मॅटर मधून. ओके, wheat control efficiency मध्ये काय, ज्या ठिकाणी मॅक्झिमम wheat पॉप्युलेशन जास्त आहे त्याच्यामधून आपण जे ट्रीटमेंटची yield आहे किंवा ट्रीटमेंट प्लॉट मधली पॉप्युलेशन ड्राय मॅटर मायनस केला आहे. मॅक्झिमम वीट मधला ज्या ठिकाणी आपण वीट कंट्रोल मेथड कोणतेही फॉलो केलेले नाही आहेत. पण इन केस ऑफ वीट इंडेक्स, ओके, वीट इंडेक्स मध्ये काय करतो की जो नो वीट प्लॉट आहे, ज्या ठिकाणी वीट एकही नाही, वीट फ्री प्लॉट आहे, वीट फ्री प्लॉट, त्या वीट फ्री प्लॉट मध्ये यील्ड मॅक्झिमम असणार. ओके, एक्स ही काय आहे, यील्ड फ्रॉम वीट फ्री प्लॉट, ज्या ठिकाणी एकही नाही. ओके, X is a yield obtained from the wheat free plots or no wheat plot is called as X. Okay, yield from no wheat plot minus yield from treated plot upon X काय परत yield from minimum wheat competition plot or wheat free plot. Okay, one second. तुम्ही जर कंपॅरिझन केला, तुम्ही आता वीट कंट्रोल एफिशियन्सी बघूया. ओके, वीट कंट्रोल एफिशियन्सी काय म्हणताय की वीट कंट्रोल एफिशियन्सी, वीट पॉप्युलेशन इन कंट्रोल प्लॉट, ज्या ठिकाणी वीडी प्लॉट त्या ठिकाणी वीट जास्त पॉप्युलेशन आहे. ओके, वीट कंट्रोल एफिशियन्सी मध्ये, आणि वीट फॉर्म पॉप्युलेशन इन ट्रीटेड प्लॉट. ओके, सिमिलरली ड्राय मॅटर बघाल की वीट ड्राय मॅटर फ्रॉम वीडी प्लॉट या ठिकाणी कंट्रोल आहे, या ठिकाणी वीडी जास्त आलेला आहे, आणि वीट मायनस कशा काय केलं आपण, वीट ड्राय मॅटर फ्रॉम ट्रीटेड प्लॉट. ओके, बट इन केस ऑफ वीट इंडेक्स, ओके, एक्स काय आहे, यील्ड फ्रॉम मिनिमम वीट प्लॉट कॉम्पिटिशन. ओके, ज्या ठिकाणी वीटचं कॉम्पिटिशन खूप मिनिमम आहे त्या ठिकाणच्या माहितीतून आपण मायनस करता येईल ट्रीटमेंट यील्ड. ओके, सो एक्स इज अ यील्ड फ्रॉम वीट फ्री प्लॉट, वीट फ्री म्हटलंय. ओके, वीडी प्लॉट नाही, वीट फ्री, त्याच्यामध्ये वीट काही नाही, त्याच्यामधली यील्ड मायनस यील्ड ऑफ ट्रीटेड प्लॉट फॉर विच वीज इंडेक्स इज कॅल्क्युलेटेड. ओके, अपॉन yield from wheat free plot into 100. Okay, lesser the wheat index, better the treatment. Okay, जर wheat index जेवढा कमी आहे तेवढा जे आपले ट्रीटमेंट्स आहे हर्बिसाइड्स किंवा आपण जे मॅनेजमेंट केलं का कंट्रोल मेजर अप्लाय केले आहे ते सगळ्यात चांगलं असतं. ओके, कसं आता मगाशी बघितलं की हायर इज द वीट कंट्रोल एफिशियन्सी, बेटर इज द ट्रीटमेंट, बट इन केस ऑफ वीट इंडेक्स लोअर इज द वीट इंडेक्स, बेटर इज द ट्रीटमेंट. ओके,
जेवढा वीट इंडेक्स कमी तेवढी ट्रीटमेंट चांगली, आणि जेवढा वीट कंट्रोल इफिशियन्सी जास्त तेवढा वीट कंट्रोल चांगला. कॉन्सेप्ट समजून घ्या, दोघांमध्ये उलट आहे, टोटली उलट आहे दोघांचं पण. ओके, एका ठिकाणी व्हीडी प्लॉट आहे, दुसऱ्या ठिकाणी वीट फ्री प्लॉट आहे. ओके, प्रॉब्लेम मला समजून जाईल. ओके, आता इंडेक्सेस फॉर इंटरकमिंग सिच्युएशन, ज्या इंटरकप आपण यूज करतो, ग्राम प्लस वीट असेल, वीट प्लस हे असेल मस्टर्ड असेल, किंवा सोयाबीन प्लस मेज असेल, किंवा कॉटन प्लस तूर असेल, किंवा कॉटन प्लस सोयाबीन असेल, या सगळ्यामध्ये आपण इंटरक्रॉपिंग आहे, त्याच्यामध्ये स्मॉदरिंग इफेक्ट वगैरे प्रॅक्टिकली तेवढं तुम्हाला असं यूज नाही. आपण इन केस ऑफ MSc और इन PhD तेव्हा व्हेरी प्रॅक्टिकल यूज. ओके, वीट स्मॉदरिंग इफिशियन्सी सेम फॉर्म्युला आहे, जो वीट इंडेक्स फॉर्म्युला तोच फॉर्म्युला आहे. ओके, WES is equal to VDS minus VDI upon VDS. Okay, VDS is wheat dry matter from sole crop plants upon minus wheat dry matter from smaller intercrop. Okay, similarly for wheat control come smothering efficiency, formula is WCS is equal to WCS minus WTI upon WDCS into 100, where WDS is wheat dry matter in control come sole plot, and WTI वीट ड्राय मॅटर इन वीट मॅनेजमेंट ट्रीटमेंट कम स्मॉदर इंटरक्रॉप. ओके, हे सगळे इंटरक्रॉपिंगचे प्रोडक्ट्स आहेत. स्मॉदरिंग इफेक्ट असेल, वीट कंट्रोल, दोन्ही याच्यामध्ये. ओके, सगळ्यांचं कंबाईन करून त्यांनी ते इंडेक्सेस काढलेले आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करत नाही आपण. ओके, प्रॅक्टिकली जर तुम्ही बघायला जाल, ओके, आता तुम्ही जर आता कॉटन आणि प्लस सोयाबीन तूर घ्यायला जाल, आता स्मॉदरिंग इफेक्ट कसा काढता येईल, मॅक्झिमम वीटची ग्रोथ कशी काढता येईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. ओके, आता इंटरक्रॉप आहे, इंटरक्रॉपचा ड्राय मॅटर काढला, तो झाला इंटरक्रॉप स्मॉदरिंग इफेक्ट. होय, ड्राय मॅटर कशाचा काढायचा आणि त्या फॉर्म्युला मला दिसून येतं. ओके, जर पहिला बघाल वीट स्मॉदरिंग इफेक्ट ड्राय मॅटर सोल क्रॉप्स आहे अपॉन मायनस ड्राय मॅटर ऑफ इंटरक्रॉप. ओके, आणि जो जास्त कुठला सोल क्रॉप जास्त असणार म्हणजे मायनस आपण इंटरक्रॉप केलेला आहे. आणि सेकंड मध्ये बघाल की वीट कम स्मॉदरिंग इफेक्ट, फॉर्म्युला सेम आहे, फक्त स्मॉदरिंग इफेक्ट सोबत आपण जे वीट कंट्रोल मेथड आपण यूज केलेला आहे त्या सुद्धा आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. ओके, अँड सी इंटरक्रॉप कम वीट कंट्रोल इफिशियन्सी इंडेक्स. ओके, नेट रिटर्न्स दिस सी जो आहे इंटरक्रॉप कम वीट कंट्रोल इफिशियन्सी इंडेक्स, इट इज इन इकॉनॉमिक्स रिटर्न्स. ओके, नेट रिटर्न काढलेला आहे म्हणजे काय की जे यील्ड आपण आलेले आहे आपल्या प्लॉट मध्ये, त्याला यील्ड आपण विकल्यानंतर जो आपल्याला प्रॉफिट भेटलेला आहे, नेट प्रॉफिट म्हणजे नेट रिटर्न्स. ओके, ग्रॉस मायनस क्रॉप प्रोडक्शन. ओके, वी गेट नेट रिटर्न्स, हे इकॉनॉमिकल बेस्ड आहे. ओके, इंटरक्रॉप कम वीट कंट्रोल इकॉनॉमिकल आहे. ओके, फॉर्म्युला इज इधर सिंपल रेशियो between net returns from intercropping and wheat management plots to the net returns from sole cropping and recommended wheat plots. Okay, in herbicidal efficiency index, it indicates the wheat killing potential of different herbicide treatments and their phytoxin on the crop and can be calculated as next formula. herbicide efficiency index म्हणजे काय की जो आपण herbicide यूज करतो त्याचा इफेक्टिव्ह किती आहे, इफिकसी किती आहे, इफिकसी किंवा फायटोटॉक्सिसिटी टॉक्सिक किती आहे क्रॉप प्लांटला आणि वीट साठी, ते काढणं म्हणजे तो इंडेक्स आहे, त्याला काय म्हणतात हर्बिसाइड इफिशियन्सी इंडेक्स, त्याला हर्बिसाइड इफिक सुद्धा म्हणतात. ओके, तो पण बघू फॉर्म्युला आपण. याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारणार नाही, हे ते तुमच्या डोक्याच्या वरचं किंवा MSc लेवलचं आहे, तुम्हाला आज फक्त माहिती घ्यावून तर तुम्हाला एक्झाम टाकलेला आहे. ओके, हर्बिसाइड इफिशियन्सी इंडेक्स किंवा हर्बिसाइड इफिकसी Y-T upon YC upon YC into 100 upon DMT upon DMC into 100. ओके, YT म्हणजे काय, यील्ड फ्रॉम ट्रीटमेंट, YC म्हणजे काय, यील्ड फ्रॉम कंट्रोल प्लॉट. ओके, कंट्रोल म्हणजे वीड चेक. ओके, या ठिकाणी वीड प्रॉब्लेम जास्त आहे. ओके, सिमिलरली ड्राय मॅटर ऑफ वीड्स इन पर्टिक्युलर ट्रीटमेंट. ओके, अँड ड्राय मॅटर ऑफ वीड्स इन कंट्रोल. तर ती पर्टिक्युलर बघाल जाल की हर्बिसाइड इफिकसी इंडेक्स हा रेशिओ कसाचा बघा, यील्ड वरती आहे म्हणजे वीड इंडेक्स आहे, खाली काय आहे ड्राय मॅटर म्हणजे काय आहे तो वीड कंट्रोल इफिशियन्सी. ओके, इट इज अ रेशिओ ऑफ वीड इंडेक्स अपॉन वीड कंट्रोल इफिशियन्सी. ओके, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग वीट कंट्रोल इफिशियन्सी बघा की ज्या वीट कंट्रोल इफिशियन्सी हर्बिसाइडच्या ऍक्टिव्हिटीसाठी कोणते फॅक्टर महत्वाचे आहेत. टाइम ऑफ मेथड ऑफ अप्लिकेशन, प्लांट टाइप ऑफ वीड्स, टाइप ऑफ वीड्स असेल किंवा मेथड ऑफ किंवा टाइम ऑफ अप्लिकेशन असेल, या सगळ्या गोष्टी हर्बिसाइड बद्दल आहे. हर्बिसाइड आपण कधी अप्लाय करतो, त्याची मेथड ऑफ अप्लिकेशन कोणती आहे. ओके, आणि प्लांट टाइप कोणता आहे, मोनोकॉट, डायकॉट असेल तर आपण 2,4-D किंवा सेल्फ हर्बिसाइड वापरू शकतो, डायकॉट असेल तर
पेंडिमिथिलिन, फ्लुक्रोलिन असे दोघांना मारणार आहे. ओके, दोन्ही वीड असतील तर या सगळ्या गोष्टी डिपेंड करते प्लांट टाईपवर सुद्धा. ओके, क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे सॉइल मॉइश्चर किती आहे, विंड किती आहे, ह्युमिडिटी आहे का नाही वातावरणात, त्याचा हर्बिसाइडचा फॉर्मेशन इफेक्ट होईल का नाही, या सगळ्या गोष्टी क्लायमेट कंडिशन मध्ये येतात. ओके, कॉन्सन्ट्रेशन हर्बिसाइड इन स्प्रे मटेरियल जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे की कमी कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, एकदम कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तर तो ऍक्ट ऍज अ ग्रोथ रेग्युलेटर. यू कॅन नो ग्लायकोस्टेट अँड 2,4-D ऍक्ट ऍज अ ग्रोथ रेग्युलेटर when applied in a small amount, but in case of higher amount त्याचा रेट जर वाढला, it can act as a selective to non selective herbicide. ओके, atrazine जर 0.5 ते 1.5 kg पर्यंत वापरला तर तो सिलेक्टिव्ह आहे, पण 3 ते 5 kg पर्यंत गेला तो नॉन सिलेक्टिव्ह आहे, तो बीटला मेला सुद्धा अप्लाय करू शकतो. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, देन फॉर्मेशन हर्बिसाइड. फॉर्मेशन कसे आहेत, EC आहे, SL आहे, वेटेबल पावडर आहे, काय आहे. EC, SL, सस्पेंडेबल लिक्विड्स, SC हे सगळे वॉटर डिझॉल्वेबल नाही, ते सस्पेंड असतात. ओके, त्याला डिझॉल्व करायला एक लिक्विड ऑर्गॅनिझम दिलेला असतो. ओके, ते पाण्यामध्ये सस्पेंड करतात. त्यांना फॉर्मेशन स्प्रेड करताना ते कंटिन्यू त्यांचं मुवमेंट झालं पाहिजे. ओके, ऍग्रिगेशन झालं पाहिजे, तेव्हाच ते इफेक्टिव्ह दिसतात. तर ते एक तळाला खाली जाऊन सॅच्युरेटेड वरती तरंगत राहतील, त्याला काही उपयोग नाही. पाण्यामध्ये ते इझिली मिक्स झालं पाहिजे. ओके, फॉर्मेशन त्यांचं बनलं पाहिजे. देन युजर सर्पेक्टंट्स सच ॲज सेवर असेल. ओके, देर आर डिफरंट डिटर्जंट्स, सर्पेक्टंट्स. ओके, सेफनर असेल किंवा ऍडेजन्स बी यूज इन हर्बिसाइड स्प्रेइंग. सर्पेक्टंट्स काय यूज करतात, सर्पेक्टंट्स काय यूज करतात की जे सरफेस लिप्स आहे, पाणी जरी पडला किंवा पाऊस आला, हवा जरी आली की हर्बिसाइड त्या लिफ्टच्या पानावर किंवा लिफ्टच्या फ्लोलेजवर चिकटून राहावा म्हणून आपण सर्पेक्टंट यूज करतो, त्याला आपण ऍडमिट सुद्धा म्हणतो. ओके, फॉर इन्क्रीज द इफिकॅसी ऑफ हर्बिसाइड. देन सॉइल टाइप्स अँड ऑर्गॅनिक मॅटर कंटेन इन सॉइल. सॉइल कशी आहे, क्ले सॉइल आहे, सँडी सॉइल आहे, सिल्टी सॉइल आहे. जर सँडी सॉइल असेल ते आपण हर्बिसाइड टाकला की लगेच तो जमिनीच्या डिप्सने चालला जाईल. ओके, त्याचा उपयोग काय राहणार, सीड्स असतील वीटचे किंवा सीड पार्ट आहे, विडिओ पार्ट, ते मरणार नाही. बट जास्त ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा क्ले कंटेंट असेल, जे क्ले कोलाइड्स आहे किंवा क्ले मायसेल आहे, त्यामध्ये जे पार्टिकल्स आहे हर्बिसाइडचे ते त्या ऑर्गॅनिक मॅटर धरून ठेवतं. ओके, पहिल्या सरफेस मध्ये, सरफेस सॉइल मध्ये. त्यामुळे काय सरफेस सॉइल मध्ये मॅक्झिमम सीड्स असतात वीटचे, ते आपोआप मरतील, त्यांचं ऑक्सिडेशन होणार नाही व्यवस्थित, त्यांचं रेस्पिरेशन होणार नाही, ते मरणार, त्यांना वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल सिम्पटम्स मुळे. ओके, देन टाइप्स ऑफ स्पेरियर नोझल. ओके, फ्लॅट पॅन नोझल, फ्लडजेट नोझल, तुम्ही शिकलेला आहात की कोणत्या ठिकाणी कोणतं मारायचं. ओके, कोण मोझल असेल किंवा फ्लॅट पॅन असेल किंवा फ्लडजेट असेल, मॅक्झिमम रिकमेंडेड इज फ्लडजेट नोझल फॉर हर्बिसाइड स्प्रे. देन फ्लॅट पॅन. ओके, herbicide mixer used. Okay, synergistic use or antagonistic effect. Okay, 2,4-D plus atrazine, this is not recommended. Okay, both are killing only selective weeds in cereals. Okay, atrazine and 2,4-D फक्त dicots मारतात. For effectively control of weedicides, herbicide mixer such as diurnor plus imagethyper. Okay, imagethyper plus dichlorous, या सगळ्या हर्बिसाइडचे वेगळे मिक्सचर्स आहेत. ओके, दे कॅन बोथ किल मोनोकॉट आणि डायकॉट. ओके, दोन्ही गोष्टी मिक्स झाला पाहिजे. सेम हर्बिसाइड शुड नॉट बी मिक्स्ड. ओके, फॉलोइंग प्रॉब्लेम दिलाय बघा तुम्हाला. आता जो आपण प्रॉब्लेम होता तुम्हाला शिकू, परत तुम्हाला बाकी सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला एक सॉल्व्ह करून देईन पहिला, बाकी रिमेनिंग तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि एक्सरसाइज 14 मध्ये सुद्धा तुम्हाला सगळं लिहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काय अडचण असली विचारू शकता, कसं कॅल्क्युलेट करायचं आणि त्याचं मिनिंग काय आहे. ओके, आपण पहिल्या प्रॉब्लेम शिकून घेऊया. ओके, in the wheat control experiment of soybean crop, the following observations were recorded. Okay, wheat population in control plot. कंट्रोल प्लॉट म्हणजे या ठिकाणी wheat population जास्त आहे. VD प्लॉट किती आहे, 125 नंबर पर मीटर स्क्वेअर. ओके, देन wheat population in plot treated with alachlor. ओके, alachlor मध्ये पॉप्युलेशन किती आहे, 80. आणि wheat population in the treatment of imagethyper किती आहे, 60. आपला सजेस्ट करायचा आहे की कोणता हर्बिसाइड सगळ्यात चांगला आहे. सो आपण याच्यात मेथड कोणती यूज करणार आहोत, आपण पॉप्युलेशन दिली आहे किंवा ड्राय मॅटर दिला असेल तर वीट कंट्रोल इफिशियन्सी. ओके, फॉर्म्युला काय त्याचा, वीट कंट्रोल इफिशियन्सीचा पॉप्युलेशन इन वीट कंट्रोल प्लॉट मायनस पॉप्युलेशन इन ट्रीटमेंट प्लॉट अपॉन पॉप्युलेशन इन कंट्रोल प्लॉट इंटू 100. ओके, फॉर्म्युला दाखवून देतो एकदा, परत लागेल त्याच्यामध्ये लिहितो. ओके, तुम्हाला दिसतंय का, विजिबल असेल बघा. वीट कंट्रोल efficiency is equal to
वीट कंट्रोल इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे, वीट पॉप्युलेशन, पॉप्युलेशन कुठली, कंट्रोल प्लॉट मधली, मायनस पॉप्युलेशन कुठली, ट्रीटेड प्लॉट मधली, अपॉन पॉप्युलेशन इन कंट्रोल प्लॉट इंटू 100. ओके, बघा नेटवर्कचा इश्यू होऊन राहिला असतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार थोडं. फॉर्म्युला तुम्हाला कळला आहे काय असा, वीट कंट्रोल इफिशियन्सीचा. ओके, फॉर ॲलाक्लोर काढू आपण, ॲलाक्लोर साठी वीट कंट्रोल इफिशियन्सी. ओके, फॉर्म्युला काय सांगते आपलं, वीट पॉप्युलेशन इन कंट्रोल प्लॉट किती आहे, 125. ओके, मायनस ॲलाक्लोर साठी किती आहे, 125. ओके, then multiply by 100. याचा आन्सर किती येते बघा, 125 मायनस 80 किती झाले, 5, 12 2 8 गेले, किती राहिले रे, 4. ओके, 45 अपॉन 125 इंटू 100. ओके, आता जर आपण देऊ 25चा भाग, 25 5 125, 25 चो 100. ओके, 8 9 45. ओके, 5 9 जा 4 आणि 9 4 जा 36. ओके, सो वीट कंट्रोल इफिशियन्सी किती आली आहे, 36% फॉर ॲलाक्लोर. ओके, आणि आता कडू साठी आपण काढू इमेजेस हायपर साठी. ओके, फॉर इमेजेस हायपर, $125 मायनस किती आहे, 60 अपॉन 125 इंटू 100. ओके, 25 5 125, 25 चो 100, 125 मध्ये 60 किती झाले, 65. ओके, डिवाइड बाय 5 इंटू 4. इथे 5चा भाग द्यायचा मग परत. ठीक आहे, 5चा जातो 65 मध्ये, 13 पंचे 65. ओके, आणि 13 चो
नेटवर्क प्रॉब्लेम आहे रे बाबा, चांगले सांगतो मला प्रॉब्लेम राहिलं. ठीक आहे, ॲलाक्लोर साठी किती आहे बघितलं आता आपण. ॲलाक्लोर साठी आहे 36% आणि इमेजिन साठी किती आहे 52%. जास्त कोणाचा आहे बघा, जास्त आहे इमेज थायपरचा. ओके, आणि वीट कंट्रोल एफिशियन्सी काय म्हणते, हायर द वीट कंट्रोल एफिशियन्सी बेटर इज द ट्रीटमेंट. ओके, सो फॉर रेकमेंडिंग द herbicide फॉर सोयाबीन क्रॉप रेकमेंडेशन इज सुटेबल इज इमेज थायपर. ओके, कारण वीट कंट्रोल एफिशियन्सी जास्त आहे. पण जर हा जर प्रॉब्लेम याच्यामध्ये आला असता, कशात, वीट कंट्रोलच्या जागी विडनेस मध्ये आला असता, तर आपण मिनिमम पकडलं असतं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम तोच दिलेला. ओके, मॅक्सिमम किती आहे 52. सो इमेज थायपर इज सजेस्टेड for control of herbicides and weedicides in soybean than ॲलाक्लोर साठी बेस्ट आहे. ओके, आता काय बघा, सेकंड प्रॉब्लेम सांगतो. ओके, इन वीट कंट्रोल एक्सपेरिमेंट ऑफ वीट द फॉलोइंग ऑपरेशन रेकॉर्डेड, ड्राय वेट ऑफ वीट इन कंट्रोल प्लॉट. ओके, इथं मग अशी पॉप्युलेशन दिलाय, आता काय दिलंय, ड्राय वेट दिलाय. ओके, ड्राय वेट किंवा ड्राय मॅटर. अग्रिकॉस कोणारी जर कोरोनाला देतो शहाणा. ओके, ड्राय वेट बघा आता कशामध्ये आहे, वीट मध्ये बघा, ड्राय मॅटर इन कंट्रोल प्लॉट किती आहे 500 kg पर हेक्टर, आणि ड्राय वीट इन ट्रीटमेंट प्लॉट विथ डायकांबा 250, आणि ड्राय मॅटर ऑफ वीट इन प्लॉट किती आहे 240 300 kg. ओके, सो आता परत आपल्याला काय काढायला लागेल, याच्यामध्ये ड्राय मॅटर दिलं असल्यामुळे वीट कंट्रोल बिझनेस काढणार आहे. ओके, सो फॉर डायकॅम्बा ओके, फॉर डायकॅम्बा आपण बघू आता. पाचशे मायनस किती आहे 250 अपॉन 500 इंटू 100, बरोबर आहे. ओके, 2 शून्य कटले, 100चा किस्सा कटला. 500 मायनस 250 250 अपॉन 5 किती राहणार आहे 250 अपॉन 5, आन्सर येतो 50. ओके, 5 चा 25 इथे याला 50% डायकॅम्बासाठी. ओके, अँड फॉर 240 साठी बघू आता किती आहे 500 मायनस 300. ओके, अपॉन 500 इंटू 100. ओके, 2 शून्य कटले, 500 मायनस 300 झाले 200, 200 अपॉन 5. ओके, इथं आला आन्सर 40, बरोबर आहे. सो 40 फॉर 240 साठी आहे 40%. ओके, 240 साठी विडी करून 40% आणि डायकॅम्बासाठी 50%. मॅक्सिमम किती कशासाठी डायकॅम्बासाठी. ओके, सो हियर फॉर व्हीट क्रॉप the herbicide dicamba is more suggested and better herbicide than 2,4-D. Okay, while as compared to 2,4-D after studying the weed control efficiency. Okay, आपण काय फाइंड केलं आहे फॉर वीट कंट्रोल ऑफ डायकॅम्बा, वीट कंट्रोल एफिशियन्सी, आणि फॉर 2,4-D दोघांची पण वीट कंट्रोल एफिशियन्सी काढल्या कम्पेअर केला जो जास्त आहे तो आपण सजेस्ट करणार रिगार्डिंग वीट कंट्रोल एफिशियन्सी. ओके, आणि तिसरा प्रॉब्लेम बघा,
wheat free plot of sorghum recorded the yield of 3000 kg per hectare. आता त्याच्यानंतर yield दिला आहे, आपल्याला काय काढायला लागणार आहे, वीड इंडेक्स. ओके, पण पॉप्युलेशन असेल किंवा ड्राय मॅटर असेल तर वीट कंट्रोल इफिशियन्सी, आणि जर yield असेल तर ड्राय हे काढायला लागेल, वीड इंडेक्स. ओके, इन अ wheat free plot of sorghum recorded the yield of 3000 kg per hectare, whereas atrazine and 2,4-D sodium salt treated plots yield to 2,700 and 2,400 kg respectively. Calculated wilderness suggests the better herbicide. ओके, आता आपण पहिल्यांदा करू अट्राझिन साठी. फॉर अट्राझिन फॉर्म्युला काय माहित आहे, x मायनस y अपॉन x इंटू 100. x काय आहे, x आहे yield फ्रॉम ट्रीटेड प्लॉट, नाही वीट फ्री प्लॉट मायनस ट्रीटेड प्लॉट अपॉन सगळ्या गोष्टी आपण आता डायरेक्ट कॅल्क्युलेट करू. ओके, फॉर अट्राझिन 3000 मायनस किती 700 अपॉन 3000, हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवा तुम्ही. ओके, देन मल्टिप्लाय बाय 100. 2 शून्यातले कटले, 2 शून्यातले कटले. ओके, 3000 मायनस 2700 राहिले 300 अपॉन 30. ठीक आहे, अपॉन 3. मग आता किती आला, 30 आला. बरोबर आहे, 30%. आणि फॉर 2,4-D बघू आता किती तर. ठीक आहे, 3000 मायनस 2400 अपॉन 3000 अपॉन 3000 इंटू 100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. ठीक आहे, 3000 मायनस 2400 600 आले. बरोबर, 600 अपॉन 30. 1 शून्य कटायला, 1 शून्य कटला, 20 आन्सर आला यायचं. ठीक आहे, वीट कंट्रोल इफिशियन्सीचा म्हणजे वीड इंडेक्सचा. आता कंपॅरिझन करा की 2,4-D मध्ये किती आहे, 20% वीड इंडेक्स, आणि इन अट्राझिन इट इज 30%. ओके, मिनिमम. ओके, मिनिमम सॉरी चुकला याच्यात, 600 300 बरोबर आहे. ज्या ठिकाणी मिनिमम आहे तो सगळ्यात बेस्ट आला. ठीक आहे, चुकला याच्यामध्ये अट्राझिन 10%. 10% मी यात 30 पकडला. ओके, 10 बरोबर आहे. ओके, थँक्यू. सो जर कंपॅरिझन केलं, अट्राझिन आला 10% वीड इंडेक्स आणि 2,4-D आला 20%. बरोबर आहे. सो वाईल रिगार्डिंग वीड इंडेक्स, मिनिमम वीड इंडेक्स शोज बेटर ट्रीटमेंट. ओके, 10% अट्राझिन 20% पेक्षा कमी आहे 2,4-D पेक्षा. सो वी रेकमेंडेड अट्राझिन ओव्हर द 2,4-D फॉर रेकमेंडिंग herbicide in sorghum. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. वीड कंट्रोल efficiency regarding population and dry matter and weed control efficiency regarding only two, population and weed dry matter, and weed index only yield. ओके, अशा प्रकारे तुमचं सिलेबस कंप्लीट झालेला आहे. एक्सरसाइज नंबर 13 आणि 14 कंप्लीट झालेले आहे, आणि राहिले एक्सरसाइज नंबर 15 आहे. 15चं नाव आहे टायटल एक्सरसाइजचं की विजिट टू वीड मॅनेजमेंट एक्सपेरिमेंट. ओके, आता कॉलेज सुरू असतं तर तुम्ही दाखवलं असतं आपल्या कॉलेजमध्ये वीड मॅनेजमेंट एक्सपेरिमेंट घेतला असता, किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊ शकलो असतो. पण एक्सरसाइज नंबर 15 काय आहे, विजिट टू वीड मॅनेजमेंट एक्सपेरिमेंट. तुमच्या शेतामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये किंवा घरात शेत नसेल तर शेजारी जा, गावात जा, कुठे जा. ओके, त्या ठिकाणी एक प्लॉट सिलेक्ट करा. ओके, तुमच्या एरियानुसार 1 मीटर घ्या, 2 मीटर घ्या, एरियानुसार, की 5 मीटर घ्या, 10 मीटर घ्या. त्याच्यामध्ये कोणते वीड्स आहेत. ओके, त्या एका प्लॉट मध्ये क्रॉपचं नाव कोणतं आहे, एक्सरसाइज नंबर 15 मध्ये बोलतो क्रॉप कोणता आहे, वीट कोणकोणते आहेत, मोनोकॉट्स, डायकॉट्स. ओके, त्याच्यावर कंट्रोल मेजर काय आहेत, आणि त्या कंट्रोल मेजर मध्ये हर्बिसाइड मध्ये कोणते हर्बिसाइड आपण यूज करू शकतो, त्यांचा रिकमेंडेड डोस पर हेक्टरी आणि त्याचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट एक्सरसाइज नंबर 15 मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. ओके, विजिट टू वीड एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला विजिट कुठे करायचं, तुमच्या शेतामध्ये जायचं आहे. जर शेत नसेल शेजारच्या शेतात जा, गावात जा, कुठेही, कोणत्या ठिकाणी एरिया सिलेक्ट करा, एखाद्या बांधामधला, एका शेतामधला, त्या एरियामध्ये तुम्ही वीड आयडेंटिफाय करा. ओके, कोणकोणते वीड्स आहेत, फोटो लागत नाही. ओके, पण त्या फील्ड मध्ये तुम्ही फोटो लागेल तुम्हाला. ओके,
किंवा वीड कोणकोणते आहेत, तुम्ही जसं तुम्ही वीड कलेक्शन केले आहेत त्याचप्रमाणे वीडचा फोटो जरी काढून टाकला की या वीड्स आहेत, किंवा तुम्ही लिहिले मोनोकॉट्स किती आहेत, कोणते आहेत, डायकॉट कोणते आणि किती आहेत, त्यांच्यावरचे कंट्रोल मेजर फॉर मोनोकॉट और डायकॉट और हर्बिसाइड मिक्सचर, त्यांचे हर्बिसाइडचे वेगवेगळे डोजेस, त्यांचे फॉर्म्युलेशन आणि त्यांचे पर्सेंटेज हे तुम्हाला त्या एक्सरसाइज 15 मध्ये लिहायचे आहेत. ओके. एक्सरसाइज 13 मध्ये जे शिकलो तुम्हाला आज, ओके, एक्सरसाइज 13 मध्ये काय शिकला आज आपण, हर्बिसाइड डोस कॅल्क्युलेट केलेले आहेत, ते पूर्ण तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्हाला असाइनमेंट द्या, ते तुम्हाला करायचं आहे. सोबतच एक्सरसाइज नंबर 14 जे वीड इंडेक्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. वेट कंट्रोल इफिशियन्सी आहे, वीड इंडेक्स आहे, ओके, इंटरक्रॉपिंगचे आहेत, परत रिलेटिव्ह विथ ड्राय मॅटर आहे, ओके, त्यासुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. परत जे तुम्हाला आता सॉल्व्ह करून दिले 3 हे सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत तुमच्या लँग्वेज मध्ये, ओके.